नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुला नवले ब्रिज माहिती आहे का? हा, नवले ब्रिज. पण तिकडची स्टोरी सांग. नवले ब्रिजला तुला सांगतो, माझं कॉलेज होतं सातारा रोडला, म्हणजे मध्ये एक खेड शिवापूरचा टोल नाका लागतो, त्याच्या पुढे होतं थोडंसं कॉलेज माझं. तर मला रोज त्याच रोडने जायला लागायचं, नवले ब्रिज ते कात्रजचा टनेल क्रॉस करून. मी रोज कॉलेजला त्या ब्रिजवरती एक, म्हणजे ब्रिजला नाही, ॲक्च्युली काय माहिती आहे का, तो रोड आहे. म्हणजे तुम्ही कात्रजचा टनेल सोडल्यानंतर नवले ब्रिजपर्यंत एक असा स्लोप आहे, असं म्हण की तू जर त्या टनेलनंतर जर तू गाडी बंद केली टू व्हीलर, तर तुझी गाडी ऑटोमॅटिकली मस्तपैकी 60च्या स्पीडने नवले ब्रिजपर्यंत येईल. आणि मध्ये एक ब्रिज लागतो, जांभूळवाडीचा ब्रिज आहे, तो खाली लेक आहे आणि तो ब्रिज लागतो. तर आणि तो थोडासा असा म्हणजे घाटसारखाच रोड आहे, इतका पण स्टीप म्हणजे हे नाही आहे, म्हणजे इतका पण टर्न्स नाही तिथे, पण थोडेफार आहेत. स्लोप खूप आहे. स्लोप असं आहे की तुझी गाडी आरामशीर चालू शकते आणि चांगला एक 3-3.5 किलोमीटरचा रन आहे. मग लोक करतातच गाडी बंद, कोणाला पेट्रोल नाही वाचवायचं. मी त्या रोडवरती डेली बेसिसवर ॲक्सिडेंट बघितले, डेली. रोज आम्हाला एक ॲक्सिडेंट दिसत रोज. आणि तुला अजून एक सांगतो, तिथे ना एक टर्नला एक पेट्रोल पंप आहे राईट साईडला. जर तू त्या साईडने येत असेल, नवले ब्रिजच्या साईडला येतोय तू, तर एक राईट साईडला पेट्रोल पंप आहे, तिथे एक टर्न आहे. तिथे त्या पॉईंटला तर मी तुला सांगतो ना, 85% ॲक्सिडेंट मी त्याच पॉईंटला बघितले. 85% जास्त ॲक्सिडेंट मी त्याच पॉईंटला बघितले. तिथे ट्रक आडवा पडेल, तिथे म्हणजे लिटरली काय झालं होतं, एकदा एक फॅमिली त्यांच्या मुलाला कुठेतरी बहुतेक पुण्यात सोडून परत जात होती आणि ते डायरेक्ट तिथून खाली दरीत पडली. त्यांच्या गाडीचं असं म्हणजे ते 4 जण होते काहीतरी गाडीमध्ये, मम्मी पप्पा, एक ड्रायव्हर आणि भाऊ की बहीण कोणतरी होतं त्यांचं. ते सगळे मेले त्या गाडीमध्ये. बापरे. त्यांना कोणी धक्का नाही, त्यांना कोणी टक्कर नाही मारली, त्यांना कोणी काहीच नाही केलं. ते डायरेक्ट त्या रोडने. आणि असं पण आहे ना की म्हणजे बिलकुल रोडला लागूनच दरी आहे, रोडला लागून एक चांगला खूप मोठी जमीन आहे आणि त्याच्यानंतर पलीकडच्या साईडला असं खाली दरीसारखं आहे. ती गाडी डायरेक्ट खाली गेली. असं म्हणजे त्या ड्रायव्हरला तिथपर्यंत कंट्रोल नाही झाली ती गाडी की थांबू शकतो आपण. एक मागे ते मुंबई पुणे ते मध्ये तो भोगदा लागतो ना टनल आहे, तिथे पण त्याचे पण खूप स्टोरीज आहेत. मला वाटतं 2090s की 2000ची गोष्ट आहे. कोणतरी एक मराठी मूवी की सिरियलची ॲक्ट्रेस होती, तर तिची तिथे डेथ झाली होती आणि ती लोकांना दिसते असंही. तिथे काही ना काही खूप सारे रुमर्स पण म्हणता येतात आणि काही लोकांना म्हणजे खरं पण दिसतं. आता तेच आहेत ना की ह्याला लोक 100% प्रूव्ह नाही करू शकत ना. प्रूव्ह कोणीच नाही करू शकत. मला दिसलंय, पण मी समोरच्याला कसं दाखवू. आणि ते पण तुलाही माहिती नाही की ते 100% तुला दिसलंय की तुला वाटतंय. तिथे पण लोकांना थोडा डाऊट असतो ना. म्हणजे ठीक आहे, मी जर दाखवलं जरी समोरच्याला की हा बघ मला हे दिसलं, पण तो काय म्हणे, पटणार आहे का? तो बोलेल तू मला बनावटी स्टोरी सांगतोय. तर ते नवले ब्रिजचा कसा सीन आहे माहिती आहे का? आता तिथे इतके ॲक्सिडेंट बघितले ना, इतके ॲक्सिडेंट की म्हणजे काय सांगतो तुला. मी 3 वर्ष मी कंटिन्यू ॲक्सिडेंट बघितले आहेत. आणि आता रिसेंटमध्ये मी तिथे सगळ्यात भयानक ॲक्सिडेंट बघितला आजपर्यंतचा. एका कंटेनरने 49 गाड्या ठोकल्या होत्या. 49 गाड्या. आणि त्या 2 व्हीलर्स नाही आहेत, गाड्या प्रॉपर कार, वॅगनार, वरना अशा गाड्या, ट्रक सहित. म्हणजे आम्ही ते स्वामीनारायणचा ब्रिज आहे, स्वामीनारायण टेम्पल आहे, तिथून असा वरचा ब्रिज आहे, आम्हाला वरतून खाली रोड दिसतोय. एक स्पीडिंग कंटेनर आला आणि त्यांनी पहिले एका ट्रकला धडक दिली. तो ट्रक पुढच्या ट्रकलावर गेला आणि तो ट्रक आडवा झाला. तो जसा आडवा झाला, मागून येणाऱ्या 4 कार त्या ट्रकवर धडकल्या. आणि एक कार अशी थोडीशी ही होती, म्हणजे वरना टाईपची अशी नसते का, थोडी सिडान, ती त्या कंटेनरच्या खालून गेली. तर तिचं ते वरचं रूफ पूर्ण तुटलं आणि ती खालून डायरेक्ट निघून गेली आणि पूर्ण रक्ताचा सळा पळत गेला. आणि नंतर आम्ही ते बघतोय, आमच्या हातात चहा असा थरथर कापतोय. मी बोलत होतो की मी बोलू की नाही बोलू काही. तुम्ही तिकडे चहा प्यायला थांबला? आम्ही असं काय झालं माहिती का, तुला सांगतो. असं स्वामीनारायण टेम्पल उंचावर आहे आणि पलीकडच्या साईडला पण असं उंच आहे, सर्व्हिस रोड आहे, तिथे चहाचे शॉप्स वगैरे आहेत. आणि थोडा मौसम पण चांगला होता आणि तिथे असं मध्ये ब्रिज आहे एक, स्वामीनारायण, आणि त्या खालून हायवे जातो. आम्ही त्या ब्रिजवर थांबलेलो खाली गाड्या बघत, आणि आम्ही हा बघितला लिटरली. आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढे जे झालं, तो अक्षरशः नवले ब्रिजपर्यंत ते सगळं असं गाड्यांची पूर्ण रांग लागली होती, सगळ्या गाड्या तुटफूट झालेल्या. आणि रोडवर अख्खं डिझेल सांडलेलं, अख्खं डिझेल पेट्रोल इतकं. माझ्या शूजला अजूनसुद्धा स्टेन आहे या गोष्टीला, 2 वर्ष झालेत.
अजूनसुद्धा माझ्या शूजवरती ते स्टेन आहेत त्या डिझेलचे. आम्ही नंतर जेव्हा तिथे बघायला गेलो, म्हणजे आम्ही तिथून तर निघालो, मी म्हटलं ट्रॅफिक वगैरे होईल, काही सांगता नाही येत, आपण घरी जाऊ. आम्ही घरी गेलो आणि नंतर मग आलो थोड्या वेळानंतर जेवण वगैरे करून आलो. तर लोकांना असं एका माणसाला विंडशील्ड असते ना समोरची, ती फोडली होती वॅगनारची. त्याला असं बाहेर काढत होते ना, तर तो येत नव्हता. तो ओरडत होता की मला ओढा तुम्ही काही करून. तर ते बोलत होते की नाही तुम्ही अडकलेत आतमध्ये स्टिअरिंग व्हीलमध्ये. तो म्हणत होता कसंही काढा मला, पण मला बाहेर काढायचं, मला खूप त्रास होतो आहे. त्याला जेव्हा बाहेर काढलं ना, तर त्याची अर्धी बॉडी आतमध्येच होती. आई शपथ. तो कमरेपासून वरच आला फक्त बाहेर आल्या मेला. ज्या लोकांनी त्याला बाहेर काढलं त्यांना असं गिल्ट वाटत होता की का काढलं, आम्ही का काढलं याला. आणि माहिती आहे का, आता मला तू खरं सांग, आता एवढे जे हे स्किल्ड कंटेनर वगैरे जे लोक चालवतात, आता हे किती घाटांमध्ये चालवतात. म्हणजे हे ते नागालँड आसामच्या साईडचे ट्रक्स असतात, पंजाबवरून जे येतात, हे तर किती म्हणजे ते हे आपल्या इथले रोड्स काहीच नाही त्यांना. यांना बोबदेव घाट पण काहीच वाटणार नाही. म्हणजे आपला मुंबई पुणे हायवेतले पण घाट काहीच नाही त्यांच्यासाठी. बरोबर. तिकडे हे इतके स्टीप घाट. म्हणजे आम्ही काश्मीरला गेलो तर आम्ही लिटरली त्या लोकांना असं सॅल्यूट मारल्यासारखं केलं की तुम्ही कसे गाडी चालवता इथे. मग त्यांना हा इतका नॉर्मल रूटवर गाडी चालवता जमत नसेल का. मे बी त्यांना काहीतरी. आणि अजून तुला सांगू का, आता एक फन फॅक्ट की जिथे म्हणजे ते स्वामीनारायण, तुला सांगितलं स्वामीनारायण मंदिर आहे, तिथे थोडंसं पुढे गेला ना तर त्या ब्रिजच्या खालीच, म्हणजे एक्झॅक्ट त्या रोडच्या खाली स्मशानभूमी. आणि खूप लोकांनी म्हणजे असं क्लेम केलं की आमची गाडी तिथे आउट ऑफ कंट्रोलच होते. म्हणजे ते जो ट्रक ड्रायव्हर होता खूप कंट्रोल म्हणजे सुटला असेल, किती रोज कोणासोबत काहीतरी घडत आहे. त्यांनी आता खूप सारे हे केले, नॉर्म्स लावले तिथे, तुम्ही स्पीड कमी नका करू, गाडी बंद नका करू. त्यांनी ते नसत पट्ट्या टाकतात आडव्या की लोक जर झोपले असेल चुकून तर ते जागा झाले पाहिजे. त्याच्यानंतर पण ॲक्सिडेंट झाले ते त्याने कमी होत आहे तिथे काहीतरी. आणि जांभूळवाडी लेक हा अगोदर सुसाईड स्पॉटच होता असं बोलतात. तिथे माहिती का लोकांनी असं क्लेम केलं की आम्हाला काहीतरी दिसलं आहे. म्हणजे माझ्यासोबत पण 2-3 वेळा घडलं आहे की माझी गाडी पण आउट ऑफ कंट्रोल ऑटोमॅटिकली होत आहे, पण मी बघितलं नाही असं की कोणीतरी मला क्रॉस होत आहे किंवा कोणीतरी माझ्या म्हणजे गाडी ओढत आहे. ऐकलंय की आपण असं शांत रोडने वगैरे जातो ना, इव्हन मुंबईमध्ये पण ते मार्वे वगैरे रोड्स आहेत ना, कोण स्कूटी चालवतं तर एका ठिकाणीच जात आहे किंवा स्कूटीला असा फोर्स येतोय असं वाटतं की आपली स्कूटी आपण चालवतच नाही, आउट ऑफ कंट्रोल. कधी कधी कसं होतं, आता सुनसान रोड आहे, आपल्याला पण काही काम नाही. आता आपण कसं आपण आता मुलांचं माहिती आहे ना, आपण स्लो ड्राईव्ह करतो 30-40 स्पीडने, आपल्याला घाई नसते लवकर घरी जायची. चिल मारत सॉंग्स वगैरे लावतो किंवा मग तसंच विचार करत करत जातो. त्या मोमेंटला असं माझ्यासोबत 2-3 वेळा घडलं आहे की मी ऑफिसवरून येत असताना, म्हणजे अगोदर माझं तिकडेच ऑफिस होतं कॉलेजच्या खाली, तिथून येताना की माझी गाडी ऑटोमॅटिकली एका साईडला ओढल्या जाते. आणि मी ते फॉलो करत होतो, मी कधीच गाडी बंद नव्हतो करत, कारण मला पण भीती. माझी एक तर स्कूटीच होती, मी म्हटलं साईडने ट्रक वगैरे गेला तर ऑलरेडी माझी गाडी कंट्रोलच्या बाहेर जाईल. तर माझ्यासोबतून असं 2-3 वेळा घडलं की नाहीच राहत कंट्रोल, ओढल्याच जाते गाडी एका साईडला. आणि अजून एक सांगतो तुला, मला सवय आहे, मी कानात हेडफोन टाकून गाडी चालवत असतो, कारण कॉल्स वगैरे आले तर. तो टनलमध्ये ठीक आहे, टनलमध्ये नेटवर्क नाही राहत तर सॉंग्स अटकू शकतात. प्री डाउनलोडेड सॉंग्स कसे अटकतील ना. मे बी तिकडे फ्रिक्वेन्सीचं वगैरे काही, पण फ्रिक्वेन्सी वायर्ड हेडफोन्स लावले. आणि माझं स्पॉटिफाय नाही आहे, विंक नाही आहे, मी माझ्या मोबाईलच्या प्लेअरमध्ये गाणे लावलेत 10-12. तेच गाणे, त्यांची फ्रिक्वेन्सी तिथे गेल्यानंतर असं रेडिओचे कसा आवाज येतो मध्येच कर्कश आवाज, तसं होतंय त्या रोडला मध्ये 2-3 वेळा कर्कश होत आहे. मी घरी येऊन मला वाटत होतं की माझा हेडफोन खराब झाला आहे, मी 2 हेडफोन चेंज केले. मग मी मोबाईल पण दाखवला, म्हटलं यार मोबाईलमध्ये पण इश्यू असू शकतो, पण बाकी टाईम सगळं चालतंय. PUBG चालतोय, कॉल ऑफ ड्युटी चालत आहे, गेम्स चालत आहेत, सगळे मूवीज बघू शकत आहे मी. फक्त गाडीवर माझा मोबाईल त्या पॉईंटला इश्यू होत आहे, त्याच्यामुळे अडकते. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.